आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सकाळीच व्हिडिओ टाकला होता की या तारखेला महाराष्ट्रातल्या महापालिकांचा महाधुरळा उडणार. तारखा दिल्या होत्या साधारणतः जानेवारी 15 ते 17, 18 या 3-4 दिवसात एखाद्या तारखेला या महापालिकेच्या निवडणुका निश्चितपणे होणार आणि आज त्या संदर्भातले स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. आज राज्य विधिमंडळाचं नागपूर जे काय अधिवेशन आहे त्याची तारीख पहिल्यांदा होती 8 डिसेंबर ते 18 डिसेंबर. पण आज विधानसभामध्ये विधिमंडळाचं जे काय अधिवेशन होतं त्याची सल्लागार समिती, विधानसभा विधिमंडळ कामकाज समिती सल्लागार समितीची बैठक झाली आणि या बैठकीत 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर हिवाळी अधिवेशन, नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन हे 14 डिसेंबरला गुंडाळण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार 13 आणि 14 हे सुट्टीचे दिवस होते, पण सुट्टीच्या दिवशी विधानसभेचे कार्यक्रम घेऊन 14 तारखेला विधानसभा आणि विधिमंडळाचं कामकाज संपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे आता हे अधिवेशन 8 ते 14 एवढेच दिवस चालणार आहे. म्हणजे फक्त 6 दिवस चालणार आहे, जे पूर्वी आणखी 10 दिवस चालणार होतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की 14ला विधिमंडळाचं अधिवेशन संपलं की 15 तारखेला राज्यात महापालिका निवडणुकीचा महाधुरळा उडणार. 15 तारखेला आचारसंहिता लागणार हे जवळजवळ नक्की आहे. कारण आज विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाली. त्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपसभापती नीलम गोरे यांच्यासह सगळे मान्यवर उपस्थित होते. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला की सुट्टी असली तरी शनिवार आणि रविवार 13 आणि 14 डिसेंबरला विधिमंडळाचं कामकाज घ्यायचं आणि विधिमंडळाचं कामकाज त्याच दिवशी संपवायचं. याचा अर्थ स्पष्ट संकेत आहे की ज्या अर्थी विधिमंडळाचं कामकाज गुंडाळण्याचा निर्णय झालाय त्या अर्थी 15 तारखेला कोणत्याही परिस्थितीत राज्यात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू होणार. कार्यक्रम जर 30 दिवस किंवा 35 दिवसाचा घेतला तर साधारणतः 18 किंवा 19 जानेवारीला, शक्यतो 18 किंवा 19 जानेवारीला महापालिका निवडणुकीचा एकूणच गुलाल उधळला जाणार. म्हणजे मतदान होणार साधारणतः 18 किंवा 19 जानेवारी रोजी. म्हणजे 15 जानेवारी ते 18 जानेवारी किंवा 19 जानेवारी या 4 दिवसातच शक्यतो 18 किंवा 19 जानेवारीला महापालिकेचा महाधुरळा उडणार. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील हे नक्की आहे. त्यामुळं महाधुरळाची ही ब्रेकिंग न्यूज आहे. महाराष्ट्रातली पहिल्यांदा आपण बातमी देतोय की महापालिकेचा महाधुरळा आधी उडणार, नंतर जिल्हा परिषद उडणार. कारण बहुतांशी जिल्हा परिषदांचा जो काय घोळ आहे आरक्षणाचा तो संपलेला नाही. केवळ 2 महापालिकेमध्ये आरक्षणाचा घोळ आहे, तो संपवण्याच्या दृष्टीनं तातडीनं हालचाली होतील आणि महाराष्ट्रातल्या महापालिकांचा महाधुरळा नक्की उडणार. तारीख सांगितली आहे 15 डिसेंबरला आचारसंहिता लागू होणार आणि 15, 17 किंवा 18 तारखेला या मतदानाची तारीख 18 किंवा 19 असू शकते. तत्पूर्वी एखाद दिवस मतदान होऊ शकतं. पण 19 तारखेच्या आत महापालिकेचा महाधुरळा उडालेला असणार. कारण नंतर परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात महापालिकेची निवडणूक लागणार. त्यामुळे आता उद्यापासून एकूणच इच्छुकांची धांदल निश्चितपणे सुरू होणार आहे, नक्की आहे. पाहूया अशाच ब्रेकिंग न्यूज. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल. धन्यवाद.